बंडखोर खासदार विरोधात ठाकरेंची युवा सेना आक्रमक। गाढवावर बंडखोर खासदारांचे फोटो लावून केले निदर्शन। ठाकरे सेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। ठाकरेच्या युवा सेनेने गाढवावर बंडखोर खासदारांचे फोटो लावून निदर्शन केले। नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरातील हे आंदोलन करण्यात आले। यावेळी बंडखोर खासदाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। भाजपाला स्वतःचं बाळ होत नाही, दुसऱ्याचं बाळ स्वतःच्या कमरेवर घेऊन नाचवण्याचं काम करत असल्याचा आरोप युवा शिवसैनिकांनी केला। यापुढे खासदारांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा या युवा शिवसैनिकांनी दिला। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। आज गद्दार खासदाराच्या विरोधात जे फुटीर खासदार 6 गेले 100 कोटी रुपये घेऊन त्या भाजप सरकारनं फोडलेले त्या संदर्भात गाढवाचं आंदोलन केलं आहे। आणि या भाजपला कसे या राज्यात आणि या देशात माननीय अमित शहांना 2029ला पंतप्रधान करायचे, त्या पंतप्रधानाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे ही खासदारांना फोडण्याची पद्धत चालू आहे पक्षफोडणी। कारण की भाजपला स्वतःचं बाळ होत नाही, भाजप दुसऱ्याचं बाळ चोरून स्वतःचे बाळ कमरेवर, लोकांचे बाळ कमरेवर नाचवण्याचं काम या भाजपच्या वतीने या राज्यात आणि या देशात चालू आहे। कारण की तृणमूल बघितलं आपण पाहिलं असेल, या देशातील तृणमूलचे 20 आमदार फोडलेले आहेत आणि खासदार 20 फोडलेले आहेत। तर हे लोकशाही विरोधी आहेत आणि लोकशाही विरोधी राहणारच आहेत। कारण की यांना मुळात संविधान संपवायचे या देशातून। या देश हा हुकुमशहाकडे वाटचाल करत आहे।